नमस्कार, मी वैशाली आणि कसे आहात सर्वजण. मी मस्त, माझी फॅमिली मस्त. आज लवकर उठले, 6-6:30 वाजता उठले आणि हे उठल्या क्षणी बाहेर गेल्यानंतर पाहिलं तर असे ढग आलेत आणि पाऊसही झाला आहे. रात्रभर पाऊस होता आणि सकाळी पहाटे मला वाटतं आहे 1-2 तासासाठी थांबला होता, पण नंतर परत झिरझिर चालू झाली आणि आता 6च्या आधी काही 15-20 मिनटं थांबला असेल पाऊस. झिरझिर येऊन गेली ती, सगळं ओलं झालं आणि त्याच्याचबरोबर थंडही वातावरण झालं. तर असं काही वातावरण झालं आहे आणि हे दिवाळीतलं वातावरण आहे, दिवाळी झाल्यानंतरचं. तर आता मी उठली आहे, आता नाश्ता पाण्याचं बघायचं, सगळ्यांना उठवायचं आहे. तर मग इथं शिव पण उठला होता. मी उठल्यानंतर शिव लगेच उठतो. मग शिव पण उठला आणि त्याच्यानंतर मग तो त्याच्या पप्पांच्या जवळ गेला आणि मग पप्पांना उठवलं आणि मग काय एक जण सगळी घरातली उठली. आणि सुट्टीचा दिवस हा असा असतो, पण आज सुट्टी तर आहेच संडेची, पण त्याच्याबरोबर विनोदला जायचंही हे आहे. मग त्याच्यामुळे त्यांना लवकर उठून बाकीची काय जाण्याआधीची कामं आहेत ती उरकून जायचं आहे. पण त्यांना पण आळस आला ॲक्च्युली, ते उठत नव्हते. पण मी पुढाकार घेऊन त्यांना उठवलं आणि फ्रेश व्हायला लावलं. बरं, इथं शिवला अगदी माया आली ती पप्पांची, खूप माया आली ती की तो पप्पी घेत होता, पप्पांची माया करत होता. त्याला म्हटलं की का रे असं, मग तो म्हणतो पप्पा जाणार आहेत म्हणून. मग आता इथं शिव विनोद फ्रेश होतील आणि फ्रेश झाल्यानंतर मग नाश्ता वगैरे बघूयात करायचं चाललं आहे. शिवचं काम होतं, आता सगळ्यांना पप्पांना उठवलं आहे, त्याच्यानंतर दीदीला पण उठवायचं आहे. आणि संडे त्याच्यामुळे दीदीची इच्छा नाही लवकर उठायची, कारण संडे असला की मग झोपायला मिळतं. मग इतर दिवशी सकाळी लवकर उठावं लागतंच तिला स्कूलसाठी. आणि आज गार वातावरण होतं, त्याच्यामुळे ते थोडा वेळ पडले आणि नंतर पप्पा येऊन बसले की तिच्या लक्षात आला आज पप्पा जाणार आहेत. त्याच्यामुळं तिला ते आठवलं की तिचा मूड ऑफ झाला आणि मग काय पप्पांच्या मांडीवरती मस्तपैकी मिठी मारून मग पप्पांना म्हणत होती की पप्पा नका ना जाऊ, थांबा अजून, नाही तर आम्ही पण येतो, नाही करमत आम्हाला येतो, तुम्ही गेला की लवकर येत नाही, असं चाललं होतं तिचं. त्यावेळी पप्पा समजून सांगत होते की नाही तुम्ही फोन करा, मग मी लगेच येतो, असं थोडं पॅम्पर करत होते ते तिला. ती पण पॅम्परिंग करून घेत होती आणि अशा प्रकारे सकाळचं चालू असतं. आणि हे डेलीचं असतं आमच्या घरात, अगदी सुट्टीच्या दिवशी सॅटर्डे संडेला असंच चालू असतं. बरं, दीदी जास्त मस्ती नाही घालत, पण शिव पहिल्यांदा चालू झाला की मग त्याचे पप्पा चालू होतात आणि शिवची पप्पांची मस्ती चालू झाली की मग त्याच्यामध्ये दीदी भाग घेते. आणि दीदी नाही सुरुवातीला मस्ती घालत कधी, शिवला मस्ती खूप लागते. आणि मग इथं दीदी रडते, तो सारखा वाकून बघते तिला की दीदी तू रडते आणि मग नाही म्हटल्यानंतर मग इकडे पप्पांना असा त्रास द्यायला चालू केला आहे त्यांनी. डोक्यावरती बसतो, खांद्यावरती बसतो, त्याचं चालू असतं. आणि आता तो पप्पांना म्हणत होता की पप्पा तुम्ही आमचे आहे ना, मग नका ना जाऊ, आमचे पप्पा आहे ना तुम्ही. मग ते म्हणत होते हो का, आता मस्ती घालत होता ना आत्ता, तर तुम्ही म्हणते तुम्ही असं त्याचं चालू होतं. दंगा चालूच असतो हा कंटिन्यू घरामध्ये. आणि दीदी नाही म्हटलं तरी लास्ट टाईम पण विनोद गेल ते पहिल्यांदा, त्यावेळी दीदी खूप रडली होती. मग ते पप्पांना लवकर या म्हणून तिला आठवण येते पप्पांची खूप. मुली असतातच जरा वडिलांच्या प्रिय, पापा की परी उगच म्हणतात का, तर तसंच आहे. मी पण माझ्या वडिलांची लाडकी होते, मला पण माझे वडील खूप म्हणजे प्रिय खूप. तसंच आहे, मुलींचा जरा कर पप्पांकडे जास्त असतो असं मला वाटतं. आणि मग शिव म्हणत होता, पप्पा म्हणत होते आता मी आज चाललो, मग शिव म्हणत होता तुम्ही नाही, मम्मा पण जाणार, मी पण येणार, दीदी पण येणार, असं त्यांचं कन्व्हर्सेशन चालू होतं. आणि हे कन्व्हर्सेशन आता हे असंच कंटिन्यू चालणार, कारण त्यांना आंघोळ करून आवरायचं होतं. मग ते म्हणत होते बाद झाले आता मस्ती, मला आवरू द्या आणि मला नंतर बाहेर जाऊन 2-3 कामं आहेत ती पण करून यायची आहे. तर पोरं ऐकतील तर खरं. मग म्हटलं या तुम्ही आंघोळ्या वगैरे करून या तुम्ही जाऊन बाहेरनं. आणि मग आता आजचा दिवस संध्याकाळी, कारण त्यांना संध्याकाळची 5:30ची गाडी पुण्यातनं. मग आता त्यांना घरातनं
2-2.5 तास तर लवकरच निघावं लागेल. मग त्या पद्धतीने मग एक जेवले की लगेच निघतील. मग इथं थांबण्यापेक्षा पुढं घाई होण्यापेक्षा मग जेवलं की लगेच निघतील. माझी अर्धी पॅकिंग झाली आहे. आता त्यांना खायला काय द्यायचं आहे त्याचं, कारण ट्रेनमध्ये जाणार आहेत म्हटल्यावरती मग त्यांच्याबरोबर जेवण वगैरे द्यावं लागेल. आणि आता दिवाळी पण पॅक करून देणार आहे, म्हणजे तिथं गेल्यानंतर बरं पडतं ना नाश्त्याला वगैरे, भूक लागली की. मग त्याच्यामुळं मग आता हे पोरांचं झालं आवरलं की आता हे झाल्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतो. आंघोळ्या वगैरे तर झाल्यात आमच्या, आणि मग त्याचा पॅकिंगचं चालू करणार आहे. नंतर इथं गुरुला तेल लावते आई म्हटली की मग आज थोडं सुट्टी आहे तर आज तेल लावून घ्या. आणि मग थोडा वेळ तेल ठेवायचं, नंतर परत डोक्यावरनं पाणी घ्यायचं अर्धा 1 तासानंतर. नाही तर कंटिन्यू ठेवलं तरी चालतं आहे. पण आता ती थोड्या वेळाने परत आंघोळ करेल, मग त्याच्यामुळं जरा जास्तीचं तेल लावते. आई तिला मालिश करून देते. अशीच मालिश आहे माझी पहिल्यापासून करायची आणि अजून पण करते. पण हे आता ही पुढच्या पिढीला पण कंटिन्यू झालं आहे. आणि दीदीचे पण केस वाढवलेत ह्यावेळी. मी शॉर्ट नाही केले, तिची इच्छा आहे, तिला आवडतं आहे मोठे केस. मग म्हटलं ठीक आहे शोल्डरपर्यंत गेले, थोडं शोल्डरच्या खाली ठेवूयात. आणि ती नको म्हणते. आता म्हटलं होतं पप्पा जायच्या आधी आपण कटिंग करून येऊयात केसांना, तर नको म्हणते ती, राहू देत मला एवढे केस, मग गॅदरिंग आल्यानंतर मग मला हेअरस्टाईल वगैरे करायला येईल. मग तिला आवड आहे. मग म्हटलं जास्त नको आपल्याला, थोडेसेच वाढवूया शोल्डर किंवा शोल्डरपेक्षा खाली. मग बघूयात कसे ठेवते. नाहीतर मग जास्त पण जास्त केस वाढवल्यानंतर मग ते गळ्यात सोडले की मग ते परत तुटतात, मग ड्राय होतात, मग ते गोष्टी होतात. मग त्याच्यामुळे त्याची केअर पण तेवढी झाली पाहिजे ना. मग तिला आवडतात असे सोडलेले केस. मग बघू आता ती काय करते. एवढा महिनाभर बघते मी कसे किती वाढत आहेत. मग जर व्यवस्थित जर ठेवले केस तर मग आहे, नाही तर मग थोडे कटिंग करून आणले शोल्डरपर्यंत, कारण आता जरा खाली आले. आता आमची जेवणं वगैरे झाली आहेत. ॲक्च्युली दुपारची टाईम आहे, आता 12:30-1चा टायमिंग झाला आहे. आता फायनल पॅकिंग चालू केली. तर त्यांना येताना म्हटलं होतं, जाताना जी मोठी बॅग घेतली होती ती का आणली नाही. ते म्हटले आता कशाला, सगळं सामान तर तिकडंच ठेवले त्यांनी. मग काही थोडंसं सामान आणलं आहे, पण त्यांना लक्षात नाही आलं की इथनं जाताना पण परत न्यायचं आहे खाण्याचं वगैरे. कारण तिकडून येताना मग त्यांचे जे इकडनं पहिल्यांदा जाताना जे कपडे वगैरे सगळं सामान नेलं ते तिकडंच ठेवलं. येताना काही गरज नव्हती आणायची, कारण इथं थोडे कपडे ठेवले होते. मग आता ते म्हटलं येताना घेऊन नका येऊ, आणि इथं आहेत मग तेच इथं यूज करता येतील. मग त्याच्यामुळे जास्त काही सामान आणलं नाही. आणि त्यांच्या डोक्यातच आलं नाही की इथनं अजून काय आपल्याला नेता येईल किंवा काय वस्तू बरोबर न्याव्या लागतील, तर त्याच्यामुळं मोठी बॅग आणावी. तर त्यांनी पटकन ती छोटीच बॅग पॅक केली आणि ती घेऊन आली. कारण ऑफिसवरनं डायरेक्ट ते संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मग त्यांची गाडी होती ना, तर त्याच्यामुळं मग नाही लक्षात आलं. मग आले ते. मग आता ह्या छोट्या बॅगमध्ये जेवढे होतील तेवढं सामान पॅक करून मग आता ते घेऊन जातील. आता एक वस्तू, रुमाल किती इथं राहिलेत, परत त्यांचे इथं बर्ड्स होते, इयरबड्स होते, मग त्यातलं एक मला ठेवून घ्यायचं आहे. माझं खराब झालं आहे त्याच्यामुळं. मग त्यांच्याकडे 2 आहेत, मग त्यातलं एक सध्या ते ठेवत आहेत. मग बघू म्हटले नंतर दुसरं घेऊयात. मग त्यांचं ठेवून चाललेत. आणि झाले आता अर्धं तर पॅकिंग झाले, कपडे वगैरे बाकी पॅकिंग झाले. आता फक्त त्यांची खाण्याचं जे काय आहे ते पॅक करायचं आहे. मग म्हटलं त्यांच्याबरोबर दिवाळी वगैरे द्यावी, चिवडा वगैरे जे काय केलं आहे ते, म्हणजे तिकडं गेल्यानंतर प्रवासात पण होईल खायला आणि तिकडं गेल्यानंतर पण खायला होईल. कारण आधीमध्ये 3-4ला अशा टायमिंगला भूक लागतेच ना. मग त्याच्यामुळं मग किंवा संडे सॅटर्डेला सुट्टी असते, मग त्यावेळी पण भूक लागते दिवसभर. मग भूक लागली की बाहेरचं किती खाणार, मग त्याच्यामुळं मग बरोबर असलेलं बरं. मग त्याच्यामुळे त्यांनी ती पॅक करून द्यायचं आहे. आणि त्याचा हिशोब त्यांनी लावलाच नव्हता. मग आता बॅगेत कसं ठेवायचं, तर थोडे कपडे कमी केले आणि नंतर ते ॲडजस्ट केले. मग ते म्हटले आता मी चाललो आहे, आता दिवाळीचं आपण लाईटिंग वगैरे केलं आहे तर मग ते काढून जातो, नंतर परत कोण काढणार. मग त्याच्यामुळं मग ते म्हटले मी आताच निघालो आहे तर मग काढून घेतो. मग नंतर, कारण इथं मला वरती चढता येणार नाही किंवा भीती वाटते इथं बाल्कनीमध्ये. मग ते म्हटले मी काढून घेतो लाईटिंग आणि आकाशकंदील, आणि मग पॅक करून ठेवूयात आपण. मग तसं त्यांनी काढलं आहे. आणि नंतर, कारण अजून तुळशीची लग्न पण झाली नाही तोपर्यंतच काढतो आहे. पण आता नंतर मग ते खराब होऊन जाईल, मला जमणार नाही वरती चढून आकाशकंदील. अगदी वरच्या काय म्हणतात त्याला, स्लॅबला आहे, वरच्या काय म्हणतात त्याला, ते वरच्या ह्याला आहे.
मधोमध बरोबर, मग ते नाही शक्य होणार ना. मग त्याच्यामुळं ती म्हटले मीच काढून जातो. मग असू दे, आता दिवाळीला तर लावलं आहे ना. आणि ह्या टायमिंगला पण पाऊस होता. आता दुपारचे दीड पावणे 2 झाले असते. आता त्यांचा टायमिंग झाला आहे. तर मुलं म्हटले की मग आता तुम्ही निघाला आहे, थोड्या वेळाने जाणार आहे, तर आम्हाला एक गाडीवरनं चक्कर मारून आणा. आणि मग म्हटले स्नॅक्स काहीतरी घेऊ त्यांना, म्हणजे काहीतरी कुरकुरे वगैरे. तर मग चक्कर मारून येतात. मग म्हटलं चला आपला एक व्हिडिओ घेऊयात. मग इथं दिदी ते चिडवत होते पप्पांना, त्यांना पण एकदम दाटून आल्यागत होत होतं. आता निघालो आहे, आता 1 तासाने निघायचं आहे म्हणून. तर मग म्हटलं या व्हिडिओ घेऊयात. मग पोरं म्हटली की एक चक्कर मारून आणा. मग त्याच्यानुसार मग ते बॅग घेऊन चाललेत. आणि इथं शिव खुश होतो आहे की आता दुकानात चाललो आहे, फिरायला मिळतं आहे बऱ्याच दिवसांनी. कारण आता इथून आल्यापासून मध्ये दिवाळीचं काम चालू होतं, नंतर पावसाचं चालू होतं, मग जास्त काही बाहेर फिरताच आलं नाही. मग म्हटलं आता जायच्या आधी एकदा चक्कर मारून आणा त्यांना. नंतर आहे इथल्या इथं फिरायला मिळतं, पण लांब गाडीवरती नाहीच ना पप्पांच्या बरोबर. मग त्याच्यामुळे गेले आणि कुरकुरे वगैरे काय पोरांना खायला घ्यायचं होतं ते घेऊन आले. आणि इथं त्यांच्या फ्रेंडला फोन करता येते की असं ह्या टायमिंगला निघतो आहे, किंवा जे काय आहे आता मी निघतो आहे, तू निघ तिकडून. कारण इकडनं मग त्यांना आकुर्डीच्या स्टॉपला जायचं होतं. आणि मग आकुर्डी स्टेशनवरनं मग तिथून पुढं पुण्याची गाडी होती. मग आता किती वाजले, आता 2:30 पावणे 3 झाले असतील, 3:30ला गाडी आहे. तर मग त्यांचं तेच चाललं आहे, मी आता निघतो आहे म्हणून. अगदी आता निघतीलच 5-10 मिनटात. आणि मग दुरू म्हणते की मागच्या वेळी तुम्ही जाताना कसं नेव्हिगेशन लावून दिलं होतं, किंवा कारने गेली ते मागच्या वेळी फर्स्ट टाईम जाताना, ते इथनं कॅब बुक केली ती. आणि मग ते आपल्या मोबाईलमध्ये येतच ना मॅपमध्ये किंवा नेव्हिगेशनमध्ये, कुठून कसं किती चाललं आहे त्यांचं. माझ्या याच्यावरनं बुक केली ती. तर मग त्यांना म्हटलं नाही, आता पप्पा त्यांच्या फ्रेंडच्या गाडीवरती चालले आकुर्डीपर्यंत, आणि मग तिथून पुढं पप्पा जाणार आहेत. त्याच्यामुळे चालले. इथं पण ती दुरू रडायला लागली होती त्यांना पकडून. मग तिला म्हटलं पप्पा लगेच येणार आहे, आपण फोन केलं की पप्पा लगेच येतात. आणि मग आता निघाले. तर मग आता देवबाप्पाचं दर्शन घेऊन चाललेत ते. कारण बाहेर जाताना त्यांना सांगून जायलाच पाहिजे की चला माझ्याबरोबर म्हणून. मग त्यांनी दर्शन वगैरे घेतले, पाया पडलेत. दुरू आता नॉर्मल झाली. आणि मग आता निघालेत ते. आता हे वातावरण जरा हेच असतं, मग त्यांना पण पाऊल जड झालं जरा. जायचं आहे म्हणल्यावरती दूर खूप इमोशनल होती मग. कारण ती आता मला माहिती ती आता रडल, किंवा आता 2-3 दिवस नाही करमत घरात असं. मग आई पण आलेली होती. मग आता इथून ते चौकापर्यंत जातील आणि मग तिथून त्यांचा मित्र येणार आहे. मग ते 2 जण जातील त्यांना सोडवायला आकुर्डी स्टेशनला. मग आकुर्डी स्टेशनमधनं आहे गाडी. आता लेट झाली ॲक्च्युली, त्यांना 3:30ची गाडी आहे. 3 वाजले असतील इथं. जर इथून तसे पोचतील अर्ध्या तासात, एवढा काही वेळ लागणार नाही. तर मग शिवला तेच मध्ये पप्पा कुठे गेले. मग त्याला नाही अजून कळत, त्याला विचारलं तरी मग त्याचं नसतं एवढं काय, त्याला नाही कळत की पप्पा कुठे गेलेत, लांब गेलेत, पप्पा संध्याकाळी नाही येणार. कारण पप्पा संध्याकाळी येण्याच्या टायमिंगला त्याचं सारखं असतं पप्पांना फोन कर, पप्पाला हे आणायला लाव. मग ते टायमिंगमध्ये पोचलेत आणि गाडी नव्हती आली अजून. मग त्यांनी शिव म्हटला व्हिडिओ कॉल करा म्हणून. तर ते थांबलेत आणि गाडीची वाट बघतायत आकुर्डी स्टेशनला. तर मग तिथं पोचलेत म्हटले. आणि काही नाही आहे, येते गाडी, आता निघतो म्हणायचं 10-15 मिनटात. मग त्यांना व्हिडिओ कॉल वगैरे केला. मग इथनं गाडीत बसल्यानंतर डायरेक्ट मग ते पुणे स्टेशनला जातील. आणि मग तिथनं 5:30ची गाडी आहे. मग 5:30च्या गाडी, मग तिथं आहे त्यांचे मित्र, त्यांच्याबरोबर जाणार आहे. मग त्याच्यामुळं मग आता तिथं जाऊन पोचतील. मग ते तेच बोलत आहेत की काही राहिलं नाही आहे, काय सगळं आहे, सगळं घेतलं आहे. त्यांना म्हणलं व्यवस्थित जावा, भूक लागली तर. त्यांच्याबरोबर टिफिन दिलता, 2 टाईमचा टिफिन दिलता. आता ते पोचतील उद्या रात्री पोचतील. कारण आज संध्याकाळी उद्या रात्री 9:30-9:30पर्यंत पोचतील. तसे 10-11 वाजतील, कारण मेन डेस्टिनेशनला पोचायला 10-11 वाजतील. मग आता त्यांना रात्री फोन केला तर मी कुठं पोचलेत काय, तर ते गुजरातला पोचले होते. मग ठीक आहे म्हटलं. मग ते पण झोपले, त्यांना पण झोप आली. मग आता आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. मग सकाळी नाश्त्याला पोहे आणि चहा केलता. तर पोह्यामध्ये कोथिंबीर वगैरे नव्हती, संपली होती. आता म्हटलं बघू आता ऑर्डर करू, नाही तर मग आणायला लागेल. आणि इथं दुरूचा घसा जरा जाम झाला आता हे फटाक्यांच्या धुरामुळं. तर त्याच्यामुळे तिला गरम पाणी दिलं करून.
आणि म्हटलं पोहे खावा सकाळी नाश्त्याला. मग पोहे केलं तर मस्त गरमागरम चहा केलता. मग त्यांना केलता मी सकाळी फोन. तर मग कुठं MP मध्ये आय थिंक तिकडं पोचले होते. मग त्यांचं त्यावेळी नव्हतं, 7 वाजता केलं तर त्यावेळी नव्हता उचलला त्यांनी फोन, कारण आवडत ब्रश वगैरे करत असले. मग नंतर 9 वाजता त्यांचा फोन आला आणि मग फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग सांगितलं त्यांनी की हां अच्छा इथं कोटा तिकडं पोचलो आहे म्हणून. तर मग आहे. मग म्हटलं नाश्ता वगैरे केला का, येतं ट्रेनमध्ये सगळं खायला वगैरे, पण म्हटलं आपलं असलेलं बरं, त्याच्यामुळं मग नसेल तर ठीक आहे, किंवा काय ऑर्डर पण करता येते मॅगडीमधनं वगैरे, पण नको म्हटलं आपलं घरातनं घेऊन जावं. आता नंतर खावंच लागतं आहे ना मग बाहेरचं. मग त्याच्यामुळं त्यांना चपात्या वगैरे दिलं. तर त्यांच्या मित्रांनी पण आणलं होतं दिवाळी वगैरे सगळं. दोघांनी मिळून रात्री जेवण पण केलं, कारण एकट्याला नाही होत अगदी काढून खायला. मग दोघं होती, मग त्यांनी दोघांनी मिळून खाल्लं आणि सकाळी पण नाश्ता केला. आणि मग आता संध्याकाळी पोचतील ते. मग इथं माझं आता रुटीन चालू झालं आहे दिवसभराचं. मग आता हे व्हिडिओ काढण्याचं हे पण कारण होतं की आपली दिनचर्या त्यांना पण तिकडं कळते काय करतो आहे काय नाही. ॲक्च्युली ह्याच्यामुळं करते आहे मी. आणि इथं शिव आणि त्याच्या मामाचं चालू होतं. शिव त्याला गेम्स सांगत होता, मला कुठली गेम येते, ही अशी खेळायची तशी खेळायची. तर मग तो दाखवत होता. म्हणून लई या तुमचा फोटो घेते, व्हिडिओ घेते. तर आज असा दिवस संपला. तर आज संध्याकाळी 9, 9:30, 11 वाजेपर्यंत विनोद पोहोचतील. ती अपडेट देईल मी तुम्हाला. मग व्हिडिओ कसा वाटला, आवडला का, आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.